नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राजाने प्रश्न विचारला की श्रीहरींनी स्वतःच्या इच्छेनुसार जे अवतार घेतले, त्यात त्यांनी ज्या लीला केल्या किंवा करीत आहेत किंवा पुढे करतील, त्यासंबंधी जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यावर द्रुमिल उत्तर देतात, भगवान अनंत गुणांनी परिपूर्ण आहे. परमात्म्याच्या गुणांचे वर्णन कोणीही करू शकत नाही. सर्वप्रथम भगवंतांनी स्वतःच निर्माण केलेल्या पंचमहाभूतांपासून विराट शरीराची निर्मिती केली. भगवंतांनी जेव्हा ब्रह्मांडात प्रवेश केला त्यावेळी नारायण हे नाव धारण केले. त्यालाच पुरुष असे म्हणतात. हा भगवंताचा पहिला अवतार. त्यांचे शरीर म्हणजेच हे त्रिभुवन आहे. त्यांच्याच इंद्रियापासून देह धारण करणाऱ्यांची कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये निर्माण झाली. त्यांच्या सत्वगुणापासून प्राणीमात्रात चेतना निर्माण होते. आदिदेव नारायणानेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कामे दिली. आदिपुरुषाच्या रजोगुणापासून ब्रह्मदेव निर्माण झाले. आदिपुरुष जगाच्या स्थितीसाठी आणि ब्राह्मण आणि धर्म यांच्या रक्षणासाठी विष्णू झाले आणि तमोगुणाच्या अंशाने जगाच्या संहारासाठी रुद्र झाले. अशा प्रकारे सतत त्यांच्यापासूनच प्रजेची उत्पत्ती, स्थिती आणि संहार होत असतात. दक्ष प्रजापतींची मूर्ती नावाची कन्या धर्माची पत्नी होती. तिच्यापासून ऋषींमध्ये श्रेष्ठ आणि शांतचित्त अशा नर आणि नारायण यांच्या रूपाने अवतार धारण केला. त्यांनी नारदांना ज्ञानाचा उपदेश केला आणि ते दोघे आजही त्याचेच अनुष्ठान करीत बदरिकाश्रमात आहेत. अनेक ऋषी त्यांची सेवा करतात. त्यांची तपश्चर्या पाहून इंद्राला भीती वाटली की यांच्या अशा कठोर तपश्चर्येने आपले पद धोक्यात येऊ शकते. ते आपल्या स्थानावर विराजमान होतील, म्हणून इंद्राने त्यांच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी कामदेवाला पाठवले. कामदेवाला भगवंताच्या महात्म्याचे ज्ञान नव्हते. हे नरनारायण सहज आपल्याला वश होतील असा विचार करून कामदेव अप्सरागण, वसंत ऋतू, शीतल वारा यांना सोबत घेऊन बदरिकाश्रमात आले. हे कृत्य अविवेकी अशा इंद्राचे आहे हे ऋषींनी अंतर्ज्ञानाने जाणले आणि त्या सर्वांचे आदरातिथ्य केले. त्यावेळी कामदेव लज्जित झाले आणि म्हणाले, हे प्रभो, ही माया आपल्यावर प्रभाव पाडू शकत नाही. आपण निर्विकार आहात. असे म्हणून कामदेव त्यांची स्तुती करू लागले. त्यावेळी नारायणांनी त्यांच्यासमोर अलंकारांनी नटलेल्या सुंदर ललना दाखविल्या. त्या भगवंताची सेवा करीत होत्या. त्या स्त्रियांचे सौंदर्य बघून सर्वांना आश्चर्य वाटले. ऋषी त्यांना म्हणाले, यातील जी आवडेल ती तुम्हाला घेऊन जा. ती तुमच्या स्वर्गलोकाला भूषणावह ठरेल. इंद्राच्या सेवकांनी त्यांच्या आज्ञेचा स्वीकार केला आणि उर्वशीला आपल्याबरोबर घेऊन गेले. इंद्राला नमस्कार केला आणि सर्व देवतांच्या समोरच नारायणांच्या सामर्थ्याचे वर्णन केले. त्यामुळे इंद्राला मात्र भय वाटले. पुढे भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपापासून न ढळता जगाच्या कल्याणासाठी अनेक अवतार धारण केले. हंस, दत्तात्रेय, सनकादिक, ऋषभदेव यांच्या रूपाने अवतीर्ण होऊन आत्मसाक्षात्काराच्या साधनांचा उपदेश केला. हयग्रीव नावाचा अवतार घेऊन मधुकैटभ असुरांचा वध केला. त्यांनी चोरून नेलेले वेद परत आणले. प्रलयाच्या वेळी मत्स्य अवतार घेतला. मनु पृथ्वी व वनस्पतींचे रक्षण केले. वराह अवतारात पृथ्वीला रसातलातून वर काढले. हिरण्याक्षाचा संहार केला. कूर्मावतार धारण करून समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वत आपल्या पाठीवर ठेवून घेतला आणि देवांना सहाय्य केले. हरी अवतार धारण करून गजेंद्राला मगरीपासून सोडवले. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला. वामन अवतारात बलीकडून पृथ्वी काढून घेतली आणि त्याला पाताळात नेऊन ठेवला. परशुराम अवतार घेतला. राम अवतारात समुद्रावर सेतू बांधून रावणाचा वध केला. यदुवंशात जन्म घेऊन कृष्ण अवतारात धर्माचे राज्य स्थापन व्हावे म्हणून भूभार हलका केला. अधर्मी लोकांना पांडवांकर्मी वध करविला. पुढे बुद्ध अवतार घेतला. कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार घेऊन शूद्र राजांचा वध करतील. अशा प्रकारच्या भगवंताच्या अवतारांचे संपूर्ण वर्णन करणे अशक्यप्राय आहे असे त्यांनी सांगितले. यानंतर राजाने प्रश्न विचारला,
भगवंतं हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमाः तेषां शांतकामानां का निष्ठा विजितात्मनां. जे लोक स्वतःमध्ये गुंतलेले असतात, ज्यांची वासना शमली नाही, ते भगवंताची पूजा करीत नाहीत, असे लोक शेवटी कोणत्या गतीला जातात? याचे उत्तर देताना मुनिवर्य चमस म्हणाले, भगवंताच्या शरीरापासून 4 वर्णाचे आणि 4 आश्रमाचे लोक निर्माण झाले. या 4ही वर्णामध्ये जे अज्ञानी आहेत ते भक्तीच करीत नाहीत, उलट त्यांचा अनादर करतात, ते अधोगतीला जातात. अनेक स्त्रिया आणि शूद्र भगवंताचे संकीर्तन करीत नाहीत, त्यांच्या कथा ऐकत नाहीत. त्यांना ज्ञानी लोकांनी कथा कीर्तनाची सोय उपलब्ध करून द्यावी. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य त्यांच्या जन्माने, वेदाध्ययनाने, उपनयन आदी संस्काराने भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन पोचले आहेत. ते स्वतःला ज्ञानी म्हणवतात, पण तरीही ते कर्मकांडातच आसक्त होऊन राहिले आहेत. त्यालाच सर्वस्व मानतात आणि सहज सोपा असलेला भक्तिमार्ग दूर करतात व स्वतःचे अधःपतन करून घेतात. कर्मकांड करणारे लोक दांभिकपणाने वागतात. क्रोधावर त्यांचे नियंत्रण नसते. सद्भक्तांचा द्रोह करतात. स्त्री सुखाला सर्वस्व मानतात. गृहस्थाश्रमातच खरे सुख आहे असे ते समजतात. मूळ तत्व समजून न घेता यज्ञकर्म करीत राहतात आणि पशूंची हत्या करतात. वेदात केवळ कर्मकांडालाच महत्त्वाचे मानले आहे असे त्यातून अर्थ काढतात आणि त्यातच गुरफटतात. पण यामुळे ते त्यातून निवृत्त न होता विषय सुखात जास्त गुरफटत जातात. धन, वैभव, कुल, विद्या, दान, सामर्थ्य, कर्म याबाबत आपणच श्रेष्ठ आहोत असे समजून संतांचा अपमान करतात. इतकेच नाही तर भगवंताचा सुद्धा अपमान करतात. भगवंत प्रत्येक प्राणीमात्रात साक्षी रूपाने राहतात, हीच गोष्ट ते विसरून जातात. असे लोक धनाचा विनियोग योग्य प्रकारे करीत नाहीत. धनं च धर्मैक फलं यतो वै ज्ञानं सविज्ञानमनुप्रशान्ति गृहेषु युञ्जन्ति कलेवरस्य मृत्युं न पश्यन्ति दुरंतवीर्यम्. खरे तर धनाचे उद्दिष्ट धर्म हेच आहे. म्हणजेच धनाचा विनियोग धर्मपालनासाठी करावा. कारण धर्माचे पालन केले तरच त्या परमात्म्याचे, परमतत्वाचे ज्ञान होते, त्याचा साक्षात्कार होतो आणि त्यानंतर परमशांतीचा अनुभव घेता येतो. परंतु लोक मात्र धनाचा उपयोग कामोपभोगासाठी करतात. मृत्यू अटळ आहे हे समजूनच घेत नाहीत. जणू आपल्याला कधी मृत्यू येणारच नाही अशा धुंदीत ते जगत असतात. खरे तर यज्ञामध्ये सुद्धा मद्याचा फक्त वास घेणे असे विधान आहे. पण ते अज्ञानामुळे वेदांचा अर्थ नीट न समजून घेतल्यामुळे मद्यप्राशनाला वेदांची अनुमती आहे असे सांगून व्यसनाधीन होतात. पशुला बळी देण्याचे विधान नाही तर केवळ पशुला स्पर्श करावयास सांगितलं आहे. पण हे लोक मात्र पशुहत्येचे पातक घेतात. धर्मपत्नीबरोबर सुद्धा केवळ संततीच्या प्राप्तीसाठी रममाण होण्याचे सांगितले आहे. पण लोक नित्य रममाण होतात आणि आपली अधोगती करून घेतात. आपला खरा धर्म ते जाणतच नाहीत. ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही, जे पूर्ण अज्ञानी पण नाहीत, ते धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थालाच महत्त्व देतात. त्यांना परमशांतीचा अनुभव येत नाही. जे लोक भगवंताला विन्मुख झाले आहेत, ते आयुष्यभर कष्ट करून मिळवलेले घर, पुत्र, मित्र, धन सगळे इथेच सोडून देऊन मृत्यू पावतात. मृत्यूनंतर यातील कोणतीच गोष्ट सोबत नेता येत नाही. ज्यासाठी आपण आयुष्यभर ती गोष्ट मिळवण्याच्या मागे लागलेले असतो. एका सुभाषितात म्हटलेच आहे, धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे सखा स्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. मृत्यूनंतर धन जमिनीवर, पशु गोठ्यात, पत्नी घराच्या दारापर्यंत, नातेवाईक स्मशानात, शरीर चितेपर्यंत सोबत येते. केवळ आपण केलेले कर्मच परलोक मार्गात आपल्याला सोबत येत असते. पण अज्ञानी माणूस मात्र या सर्वात अडकून पडतो. यानंतर पुढे राजाने जे प्रश्न विचारले आणि त्याची काय उत्तरं ऋषींनी दिली
ते आपण उद्याच्या भागात बघू. श्रीकृष्णार्पणमस्तू.